नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज रात्रीच्या जेवणासाठी मस्त असा अंडा पराठा बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा अंडा पराठा किती मस्त तयार झालेला आहे. बघूनच खावंसं वाटतं. अशा पद्धतीचा अंडा पराठा आपण बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर इथे बघा, मी 2 अंडी घेतलेली आहेत आणि हे दोन्ही अंडे आपल्याला वाटीमध्ये अशा पद्धतीने फोडायचं आहे आणि हे अंडे आपल्याला छान असं एक जीव करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या अंड्याचा कलर छान असं बदललेला आहे आणि मस्त असं अशा पद्धतीने आपण हे अंडं छान असं फेटून घेतलेलं आहे. तर अंडा पराठा करण्यासाठी आपण इथं घेतलेला आहे बघा कांदा आणि टोमॅटो. तर इथे बघा मी 6 अंडे घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी 2 मोठे बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कांदा टोमॅटो भाजून घेताना कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून मीठ कांद्याला छान असं लागतं. आणि हे भाजून घेतलेला कांदा टोमॅटो आपण या फेटून घेतलेल्या अंडीमध्ये टाकलेला आहे. या कांदा टोमॅटोमध्ये भाजून घेताना मीठ का टाकायचं, कारण जेव्हा आपण अंडी फोडतो आणि जेव्हा अंड्याची पोळी करतो तेव्हा एका बाजूला मीठ जाऊन बसतो, त्यासाठी कांदा टोमॅटोला मीठ लावून भाजायचं आणि अशा प्रकारे अंड्यामध्ये फेटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान असं एकजीव झालेला आहे. तर बघा, अंडा पराठा बनवण्यासाठी मी इथं कणकेच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे. नेहमी चपाती आपण कसं बनवतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला चपाती बनवायची आहे. तर तुम्हाला जितकी लहान मोठी पसरट हवी आहे त्या पद्धतीची तुम्ही चपाती बनवा. तर इथं बघा मी छान असा पोलपाट भरून मोठी चपाती बनवलेली आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. पराठा बनवण्यासाठी अशा पद्धतीने मी एक मोठी चपाती बनवलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल शिंपडून घेतलेलं आहे. तर आता ही चपाती तव्यावरती टाकूया. इथे बघा तव्यावरती चपाती छान असं टाकलेली आहे. तर आता ही बाजू खालची 1-2 मिनिट भाजून झालेली आहे आणि पलटून घेतलेलं आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने वरच्या बाजूने आपण चपाती शेकून घेतलेली आहे. तर कांदा टोमॅटो घालून फेटलेला अंडा आपल्याला या चपातीला लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 1-2 अंडी मी फोडलेली आहेत आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून अशा पद्धतीने फेटून घेतलेला आहे आणि चपातीला सर्व आपण आता लावून घेत आहोत. इथं बघा छान असं लावून झालेलं आहे आपलं. आणि आता यावरती टाकायचं आहे धण्याची पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला. तुम्हाला अजून कोणते मसाले याच्यामध्ये टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी फक्त याच्यामध्ये धने पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तर इथे बघा 1-2 ते 3 मिनिट झालेले आहेत. चपातीची खालची बाजू छान अशी शेकलेली आहे आणि चपाती छान असं पलटून घेतलेलं आहे. तर आता या चपातीला आपण वरच्या बाजूने तेल लावून घेऊया. तर तुम्हाला सांगते बघा, मी इथं अंड्याला जास्त तेल पण लावलेलं नाही आणि कमी तेलामध्ये मस्त असा आपण अंडा पराठा बनवत आहोत. आणि इथे बघा 1-2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हा अंडा किती छान खालच्या बाजूने भाजलेला आहे आणि अंडा भाजून घेताना आपण अजिबात इथं तेल लावलेलं नाही. तर आता ही चपाती पलटून घेतलेली आहे आपण पराठा. खालच्या बाजूने छान असं शेकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि परत एकदा हा अंडा पराठा पलटून घेतलेला आहे. आणि वरची चपातीची बाजू तुम्ही बघा किती छान असं खरपूस भाजून घेतलेली आहे. आणि आता ही चपातीची बाजू आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे, मुडपून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कलर तर किती मस्त आलेला आहे आणि खूप सुंदर आणि एकदम खरपूस असं आपण हा पराठा छान असा भाजून घेतलेला आहे. आणि सुरुवातीला जेव्हा आपण अंडी चपातीवर टाकतो तेव्हा चपाती जेव्हा पलटतो त्याच्यानंतरने आपल्याला छान असं उलटणच्या सहाय्याने खालची बाजू अंड्याची भाजून घ्यायची आहे दाबून दाबून, जेणेकरून आतमध्ये आपलं अंडं कच्चं राहिलं नाही पाहिजे, छान असं शिजलं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता ही चपाती ही अंडा पराठा किती छान असा खरपूस भाजलेला आहे.
तर आता काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा खरपूस भाजलेला आपला अंडा पराठा तयार झालेला आहे. आणि आता तुम्हाला एक दुसरी पद्धत मी सांगते, दाखवते. तर बघा इथं चपाती लाटून घेतलेली आहे आणि या तव्यावरती आपण चपाती टाकून घेतलेली आहे. तर खालची बाजू आपली छान अशी एक 2 ते 3 मिनिट छान अशी भाजून घेऊया आणि पलटून घेऊया. इथं बघा खालची बाजू चपातीची छान अशी आपली भाजलेली आहे. आणि आता यावरती काय करायचं आहे, 2 अंडी मी फेटून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो काहीच टाकलेलं नाही. इथे बघा साध्या पद्धतीने अशा पद्धतीने अंडे फेटून घेतलेले आहेत आणि सर्व आपण चपातीला लावून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्व लावून घेतले की आता यावरती टाकायचं आहे बघा थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटो. तर इथे बघा कांदा, टोमॅटो मी भाजलेला नाही, कच्चाच कांदा आणि टोमॅटो आहे. तर कांदा, टोमॅटो टाकून झालं की इथं मगासारखंच काय करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आणि आपल्याला हवे तेवढे मसाले याच्यामध्ये टाकायचे. तर मी फक्त इथं धने पावडर आणि कांदा लसूण मसाल्याचाच वापर केलेला आहे. तर इथे बघा कांदा लसूण मसाला माझा टाकून झालेला आहे. खालची बाजू आपली छान फ्राय झालेली आहे, चपाती भाजून झालेला आहे. तर एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत बघा. आणि मसाला टाकून झाले की यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ही चपाती पलटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ही चपाती पलटून घेतलेली आहे आणि चपाती खालच्या बाजूने छान अशी भाजलेली आहे. उलथनच्या सहाय्याने अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला भाजायचा आहे, कारण आपला अंडा खालच्या बाजूने छान असा भाजला पाहिजे, कच्चा राहिला नाही पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता हे अंडं पण आपलं छान असं भाजून झालेलं आहे आणि ही चपाती पण आपली छान अशी शेकलेली आहे. तुम्ही बघू शकता किती खरपूस असं आपण हे भाजून घेतलेलं आहे. तर दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने हे अंडा पराठा भाजून घ्यायचा आहे. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर इथे बघा अंडा पराठा भाजून झालेला आहे आणि याला असं उलथनच्या सहाय्याने मी कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि इथं बघा हा अंडा पराठा आपला इथं झटपट तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा अंडा पराठा लहानापासून मोठ्यांना खूप आवडणारा असा आहे आणि एकदम छान लागतो आणि क्रिस्पी लागतो खाताना. तुम्ही बघू शकता या अंडा पराठाचा कलर किती छान आलेला आहे आणि अगदी सुंदर असा भाजलेला आहे. खाली काढून घेतलेला आहे बघा तुम्ही. अजिबात याच्यामध्ये अंडं जरासुद्धा कच्चं राहिलं नाही. मस्त असा छान आपण भाजून घेतलेला आहे. आणि तुम्हाला स्वयंपाकाचा जर एखाद्या वेळेस कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने चपाती बनवायची आणि त्याच्यावरती फेटून घेतलेलं अंडं टाकायचं, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा आणि आवडीप्रमाणे मसाले टाकायचे आणि अशा पद्धतीनं अंडा पराठा बनवायचा. तर मस्त असा आपण आज अंडा पराठा बनवलेला आहे. मी याला अंडा पराठा म्हणते. तुम्ही काय म्हणता हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. याचा तुम्ही रोल पण बनवून खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान असं खरपूस भाजलेला आहे. बनवून बघा. धन्यवाद.